देशमुखांच्या टाटा सुमो गाडीचा ड्रायव्हर वाड्याच्या दरवाजाजवळ आला. गुलाबबाईंना म्हणाला, इनामदारांना देशमुख साहेबांनी बोलिवले. ते ऐकलं आणि गुलाबबाईने हंबीरकडे पाहिलं. ड्रायव्हरनी तिथे न थांबता परत मागे जावं म्हणून हंबीर म्हणाला, ड्रायव्हर तुझा आम्ही येतो म्हणावं. तुम्ही मागणं कसे येणार? म्हणजे तुम्हाला न्यायला स्वतः देशमुख साहेब आले, ते गाडीत बसलेले आहेत. ड्रायव्हरने माहिती दिली. ते ऐकलं आणि गुलाबबाई पटकन उठली, आतल्या खोलीत पळून गेली. तिच्या मागे शेवंतासुद्धा गेली. गुलाबबाई, शेवंता, तुम्ही अशा आत का पळालात? आम्ही आहोत की. त्यावर राजाराम देशमुखांचा ड्रायव्हर गालातल्या गालात हसला. तुला हसायला काय झालं रे? हंबीर त्या ड्रायव्हरवर डाफरला. आपण का हसलो हे त्या मायलेकींना माहिती आहे. हे ह्या इनामदारांना सांगून काय उपयोग? त्यापेक्षा न बोललेलं बरं. ड्रायव्हरने पाठ वळवली आणि तो आपल्या गाडीकडे गेला. आत बसला. चावी फिरवून त्यांनी गाडी स्टार्ट केली. हंबीरनी त्या पांढऱ्या शुभ्र गाडीकडे पाहिलं. गाडीत आतून पडदे सोडले होते, त्यामुळे आत बसलेले देशमुख दिसत नव्हते. गुलाबबाईने आतल्या खोलीतून बैठकीच्या खोलीकडे डोकवलं आणि तिथूनच ती म्हणाली, अहो इनामदार, तुम्ही निघा. तुम्हाला न्यायला स्वतः देशमुख साहेब आलेत. पण तुम्ही दोघी मायले की आत का पळालात? ते देशमुख काय तुम्हाला खाणार आहेत का? गुलाबबाईचं सारं धैर्यच गळालं होतं. स्वतः देशमुख आपल्या वाड्याकडे पाहुण्यांना न्यायला आलेत. त्यांचे पाहुणे त्यांच्या वाड्यात न जाता त्यांच्या रखेलीच्या वाड्यात जातात. म्हणजे त्यांच्यापेक्षा त्यांच्या रखेलीला इनामदारांनी पहिला मान दिला. याचा अर्थ काय? इनामदारांचा आणि गुलाबबाईचा संबंध काय? हे बघा इनामदार, तुम्ही निघाव. राजाराम देशमुख भडकले ना, लय बोलतात. त्यांना कोणी दुरुत्तर केलं की ते संतापतात. हे बघा गुलाबबाई, ते देशमुख असतील तर आम्हीही इनामदार आहोत. आम्हीही तुम्हाला लोण्याचा गोळा वाटलो तर आमचा अपमान केलेला आम्हीही सहन करत नाही. आम्ही सुद्धा मग नागरराज होतो, फणा काढतो आणि दंश करतो. ते ऐकलं आणि गुलाबबाईला इकडे आड तिकडे विहीर असं झालं. देशमुख आपले अन्नदाता, त्यांच्याशी आपण बेईमान झालो असा तर त्यांचा समज होणार नाही ना. इनामदार, तुम्ही निघा. तुम्हाला न्यायला आले तो देशमुख. पण त्यांनी इथे यायची गरज काय? आम्हाला आता त्यांच्या वाड्यात जायची गरज नाही, हे आम्ही त्यांना सांगतो. हंबीरने गुलाबबाईला आपलं मत सांगितलं. ते ऐकलं आणि गुलाबबाईचा सगळा आवेशच गेला. ती पटकन हंबीरकडे आली. तिने त्याचे पाय धरले आणि म्हणाली, अहो तुम्ही देशमुखांशी वाद नका घालू. तुम्ही वाद घातला तर त्याचं कारण होणार मी आणि शेवंता, आणि मग ते आम्हाला माफ नाही करणार हो. पण ते आहेत कोण तुम्हाला दोघींना माफ करणार आहे? तुम्हा दोघींना मी त्यांच्यापासून स्वतंत्र करतो आहे की. अहो आता जर देशमुखांनी ऐकलं ना, एक घाव दोन तुकडे करतील हो. मला आणि शेवंताला जिथं नाही ठेवणार. कसं पटवून देऊ त्यांना? इनामदार, तुम्ही हळू बोला, दमानं घ्या. काय दमानं घ्यायचं आहे? अहो त्यांचा पाहुणचार तरी घ्या. मी हात जोडते तुम्हाला. तसं केलं तर मला बी बरं वाटेल, शेवंताला आनंद वाटेल. हे बघा, त्यांच्या कालानं घेतलं ना तर शेवंता होईन तुमची. गुलाबबाई कसंबसं हंबीरला पटवून देण्याच्या भाषेत बोलली. ड्रायव्हरनं हंबीरला हॉर्न दिला. मग आमची जीप तुमच्या वाड्यापुढे ठेवून जातो आहे आम्ही. पुन्हा येऊ तुमच्याकडे. रात्रीचा मुक्कामही तुमच्याकडे करतो, म्हणजे आपल्याला रात्रभर बोलता येईल. इनामदार, रात्रीचे मुक्कामाला आपल्याकडे आहेत हे देशमुखला सकाळी कळलं तर? ठीक आहे, तुम्ही पहिले देशमुखाच्या वाड्यावर तरी जा, पुढचं नंतर बघू आपण. गुलाबबाईने आजचं मरण उद्यावर ढकललेलं होतं. अकोल्याबाहेरच्या निर्जन जागी ती सुमो गाडी आली तेव्हा ड्रायव्हरने ब्रेक दाबले. राजाराम देशमुखांनी आपल्या बाजूचा पडदा दूर करून बाहेर पाहिलं. ड्रायव्हरनं त्यांच्या बाजूचा दरवाजा बाहेरनं उघडला. देशमुख बाहेर आले. त्यांच्या पाठोपाठ हंबीर बाहेर आला. त्यांनी सभोवार पाहिलं. सगळीकडे पसरलेलं माळरान, जागोजागी करवंदीच्या जाळ्या, कोरफड, घायफात, पारशी एरंडाची बोर पसरलेली. आपल्याला इकडे कुठे आणलं हे त्याला कळेना. आपल्याला इकडे आणण्याचा उद्देश तरी काय? गुलाबबाईच्या वाड्यातून हंबीर निघाल्यावर गाडीत देशमुख काही बोलले नाहीत. आणि ते जर बोलत नसतील तर आपण तरी काय बोलणार?
बाजूला रायवळ आंब्याचं डेरेदार झाड होतं. त्या झाडाखाली ड्रायव्हरनं सतरंजी अंथरली. पाठ टेकण्यासाठी त्यांनी 2 मोठे लोड गाडीच्या मागच्या सीटवर ठेवले होते, ते आणले. आंबीरराव, चला बसा झाडाखाली, बघा हे सगळं रान. मग आम्ही हे उजाड माळरान पाहण्यासाठी आलेलो नाही आहोत आणि या झाडाखाली टाकलेल्या सतरंजीवर लोडाला टेकून बसण्यासाठी तर आलेलोच नाही आहोत. मग तुम्ही कशासाठी आले इथं? राजाराम देशमुखांनी धारदार सवाल केला. तुम्ही आम्हाला पाहण्यासाठी गोळेगावला आला होता, आपल्या तरुण जास्वंदीसाठी. खरंय की ते? आम्ही कुठं ना करतोय. तुम्हाला आम्ही पसंत केलं होतं आमच्या कन्येसाठी आणि तुम्ही आम्हाला तुमच्या कन्येला पाहण्यासाठी नम्र विनंती पण केली होती. त्या विनंतीप्रमाणे तुम्ही आला, याबद्दल आम्ही तुमचे आभार मानतो. पण तुम्ही आम्हाला या मोकळ्या रानात तुमची कन्या दाखवण्यासाठी आणाल ही आमची अपेक्षा नाही. राजाराम देशमुख त्यावर गप्प बसले. सतरंजीवर ऐसपैस बसले. त्यांनी आपल्या डोईचा फेटा उजव्या हाताने नीट चाचपला. मग ते आपल्या उजव्या आणि डाव्या हाताच्या बोटातल्या सोन्याच्या अंगठ्यांकडे पाहायला लागले. राजाराम देशमुख तब्येतीने धिप्पाड होते. गोरापान वर्ण आणि तेजस्वी डोळे. त्यांचा खानदानीपणा स्पष्ट होत होता. कमरेला करवतकाठी पातळ धोतर आणि अंगात मलमली सदरा. त्यावर गुडघ्यापर्यंतचा मोरपंखी रंगाचा कोट, शर्टला सोन्याची बटणं, कोटाला सोन्याच्या साखळीला अडकवलेलं गांधीजींसारखं घड्याळ त्यांच्या कोटाच्या वरच्या खिशात सुखरूप ठेवलेलं होतं. ते घड्याळ बाहेर काढून त्यांनी संध्याकाळचा टाईम पाहिला. 4 वाजले होते. म्हणजे हंबीरचा बराच वेळ गुलाबबाईच्या वाड्यात गेलेला होता. आंबीरराव, तुमच्यासाठी पंचपक्वान्न भोजनाचा ताट आम्ही केला होता आमच्या खानदानी देशमुखी वाड्यात. आणि हे तुम्ही भरल्या पोटी आम्हाला सांगताय? हां, कारण तुमच्यासाठी केलेल्या पंचपक्वान्नांचा स्वाद आम्हाला एकट्याला घ्यायला लागला. तुम्ही नसल्याने आम्ही तुमच्या वाटेचे 2 घास जास्तीचे खाल्ले, त्यामुळं आमच्यात सुस्तपणा आलाय. आणि हे सांगायला तुम्ही इतक्या आम्हाला दूरवर आणलं. तुम्ही आमच्या वाड्यात न येता नको तिकडं गेलात. राजाराम देशमुखांनी आपल्या झुपकेदार मिशा गोंजारल्या. त्यांच्या बोलण्यात ऐट होती, रुबाब होता. आपण ह्या राजाराम देशमुखांच्या वाड्यात त्यांची कन्या जास्वंदीला पाहण्यासाठी न जाता त्यांची रखेल गुलाबाईच्या वाड्यावर शेवंतासाठी गेलो, त्यामुळे त्यांचा अहमपणा दुखावलेला आहे याची कल्पना हंबीरला आली. हंबीर मग सावध झाला. आपणही इनामदार आहोत, खानदानी पुरुष आहोत. या राजाराम देशमुखांना आपल्याला हे असलं बोलण्याचा अधिकारच काय? त्याचाही अहमपणा दुखावला. आंबीरराव, तुम्ही तालुका आणि जिल्हा कोर्टात दिवाणी दावे किंवा फौजदारी दावे लढवता याच्याशी आम्हाला कर्तव्य नाही. तुम्ही किती बुद्धिमान आहात हे पण आम्हाला पाहायचं नाही. आमचा मतलब फक्त तुमच्या खानदानी घराण्यापुरता होता. तुम्ही किती खानदानी पुरुष आहे त्याची आम्ही परीक्षा पण घेतली. काय? आमच्यातल्या खानदानी पुरुषाची तुम्ही परीक्षा घेतली? केव्हा? कधी? तुम्हाला आम्ही तुमच्या गोळेगावात येऊन पाहिलं. तुमच्या मातुश्री, तुमच्या विधवा वहिनीसाहेब आम्हाला खूप आवडल्या. त्या जास्वंदीला सांभाळून घेतीन हा विश्वास आम्हाला वाटला. त्यात तुमच्याकडं बागायत बी आहे. आमची जास्वंदी इथली सून होणार म्हणून आम्हाला आनंद वाटला. पण तुम्ही तरुण पुरुष, त्यात उच्च शिक्षित, तुमचं चारित्र्य काय लायकीचं आहे हे बघण्यासाठी त्याच रात्री आम्ही तुमच्या फार्म हाऊसवर कॉलटणीची तरुण देखणी पोर शेवंता पाठवली. काय? आभाळातून वीज अंगावर पडावी असा शॉक हंबीरला बसला. राजाराम देशमुखांना पुढचं काही सांगायची गरजच नव्हती. हंबीरला त्या रात्रीचं ते सगळं नाट्य कशासाठी घडवलं गेलं ते आता पूर्णपणे समजलेलं होतं. आंबीरराव, त्या रात्री शेवंताला श्यामा बनवून तुमच्याकडं आम्ही पाठवली. तिच्याबरोबर आमची 3 माणसं जीप घेऊन आलती. हंबीरनी आपल्या कानांवरच हात ठेवले. त्याला राजाराम देशमुखांचं आता काही ऐकायचं नव्हतं, पण देशमुखांना ते ऐकवायचं होतं. आंबीरराव, तुम्ही तुमच्या फार्म हाऊसमध्ये एखाद्या खानदानी पुरुषाप्रमाणे वागला.
आश्रयाला आलेल्या तरुण देखण्या मुलीला फार्म हाऊसमध्ये घेतलं, तिला धीर दिला. तिचं अपहरण करणाऱ्या 3 पुरुषांनी तुमच्यावर गोफणीनं दगडांचा मारा केला आणि तुम्ही त्यांना आपल्या पराक्रमाने पळवून बिलावलं. पण आम्ही तरुण देखण्या तरुणीला आमच्या फार्म हाऊसमधल्या बेडरूममध्ये नेलं होतं, हेही माहिती आहे ना तुम्हाला? आंबेरराव, त्या रात्रीचे सूत्रधार आम्ही आहे. सगळे दोर आमच्या हातात होते. त्या दोरावर 3 तरुण पुरुष आणि शेवंता नाचिवले आम्ही. त्या समुद्रमंथनातून आमच्या हाती आलं काय? आंबेरराव इनामदार परस्त्रीच्या मोहात पडणारे नाहीत, धाडशी आहेत. अंगावर किती शत्रू चालून आले तरी प्राणपणानं ते लढणारे आहेत. राजाराम देशमुख बोलले आणि त्यांनी हंबीरकडे नखशिखांत अभिमानानं पाहिलं. हंबीरला राजाराम देशमुखांना मानावं लागलं. आपल्या तरुण उपवर जास्वंदीला जो तरुण पती म्हणून स्वीकारणार आहे तो चारित्र्यवान आणि धाडसी आहे का नाही हे पाहण्याचा, त्यासाठी त्याची परीक्षा घेण्याचा त्यांना पूर्ण अधिकार आहे. कावळ्याच्या तोंडी आपला मोती दिला जाऊ नये असं कोणालाही वाटेल. जी तरुण मुलगी आपण बालपणापासून तारुण्यात येईपर्यंत सांभाळली, तिची पुढची जिंदगी ही तिच्या पतीबरोबर चांगली जायलाच हवी आणि त्यासाठी चांगली निवड करायलाच हवी. आंबेरराव इनामदार, खरं तर आम्ही पूर्वीच्या राजे लोकांप्रमाणे स्वयंवर भरवणार होतो आमच्या जास्वंदीचं. पण तुमच्यासारख्या खानदानी तरुणांनी आम्हाला मूर्खात काढलं असतं, तेव्हा आम्ही हा मार्ग स्वीकारला. तुमच्या बाबतीत आम्ही लय आशावादी होतो. आमच्या हातात रत्न सापडल्याचा आनंद आम्हाला झाला होता. राजाराम खरोखर खानदानीपणाला जपणारे आहेत हे त्यांच्या बोलण्यातून जाणवत होतं. त्यांना नावं ठेवावं असं काही नव्हतं. देशमुख, आम्ही तुमच्या परीक्षेला उतरलेलो असताना तुम्ही तुमच्या वाड्यासमोर आमच्याशी का नाही बोललात? कारण आमच्या गाडीतल्या शेवंताला तुम्ही पाहिलं होतं. मग आम्हाला पुन्हा तुमची परीक्षा घ्यायची संधी मिळाली. चांदण्या रात्री तुमच्या फार्म हाऊसमध्ये तुमच्या बेडमध्ये झोपणारी तरुणी तुमच्या हातात असूनही तुम्ही तिला स्पर्श नाही केला. आता तीच तरुणी पुन्हा भेटल्यावर तुम्ही तिला टाळाल आणि आमच्या मागोमाग वाड्यात याल अशी कल्पना केली आम्ही आणि आम्ही तुमची वाट बघत बसलो. तुम्ही त्या कांचन मृगामागं फसला गेला. मग आम्ही समजलो. काय समजलात तुम्ही? आंबेरराव इनामदार, अहो, गुलाबबाईच्या वाड्यात तुम्ही गेल्यावर तुमचा सगळा संवाद आमच्या हातात आला आहे. तुम्हाला ऐकायचा आहे का सगळा संवाद तुमचा? फक्त माझा संवाद? तुमच्या एकट्याचा संवाद नाही तो. तुमचा, गुलाबबाईचा आणि त्या देखणे शेवंताचा सगळा संवाद. आंबेरराव, आम्ही जुन्यातले जसे जुने आहे ना तसे नव्यातले नवीन बी आहे. आमच्याजवळ आम्हाला दगा देणाऱ्या लोकांची माहिती काढणारं, त्यांचे संवाद टिपणारं गुप्तहेर खातं आहे. हंबीरला काय बोलावं काय बोलू नये कळेना. आपण गुलाबबाईच्या वाड्याकडे गेलो होतो ही बातमी त्यांना त्यांच्या ड्रायव्हरनी दिली. नंतर त्यांनी आपलं हेर खातं कामाला लावलं असलं पाहिजे. गुलाबबाई त्यांची रखेली, तिच्यासाठी त्यांनी तिला वाडा दिला. त्या वाड्याला तळघर आणि चोर वाटा असणार. आपल्या रखेलीला कोणी फितवायला येतं आहे का नाही, ती कोणाला लागू होती आहे का नाही, तिच्या तरुण लेकीला आपली रखेली म्हणून ठेवण्यासाठी कोणी एखादा खानदानी पुरुष खडा टाकायला येतो आहे का नाही, या सगळ्यावर राजाराम देशमुखांचं लक्ष होतं. आंबेरराव, ही बघा माझ्याजवळ तुम्ही आणि त्या मायलेकींनी जो प्रेमाचा संवाद केला ना त्याची टेप आहे. तुम्हाला जर ती ऐकायची असेल तर आमच्या सुमो गाडीत वाजवून दाखवू का? ते ऐकलं आणि हंबीर उठलाच. एवढं कपटकारस्थान खेळणाऱ्या राजाराम देशमुखांचं पुढचं बोलणं ऐकण्याची त्याची इच्छाच राहिली नाही. हंबीरराव त्याच्याकडे खुनशीपणानं पाहत राहिले. इनामदारराव, तुम्ही त्या रखेलीच्या तरुण पोरीशी लग्न करायला तयार झाला होय. मग त्यात काय बिघडलं? म्हणजे या राजाराम देशमुखाच्या खानदानी जास्वंदीपेक्षा तुम्हाला त्या रखेल गुलाबबाईची शेवंती लग्नाला योग्य वाटली का?
राजारामराव, तुमच्या लग्नाच्या बायकोपेक्षा तुमची रखेल गुलाबबाई तुम्हाला इमान राहिली आहे, ही गोष्ट तुम्हीसुद्धा नाकारू नाही ना शकत. तुम्हाला त्या गुलाबीनं चांगलं बनवलेलं दिसतंय. तुम्ही तिच्यावर विश्वासच कसा ठेवलात? गुलाबबाईचं वय विश्वास ठेवण्यासारखंच आहे. तिला या वयात कोणी खानदानी पुरुष रखेल म्हणून ठेवणार नाही. तेव्हा ती जे बोलणार ते सत्यच बोलणार ना. आणखीन काय? जास्वंदी तुम्हाला देशमुख वाड्यात झाली असेल तर शेवंता ही तुमच्याच दुसऱ्या वाड्यात झाली, इतकाच फरक आहे. त्या दोघी सावत्र बहिणी आहेत असं आम्ही तरी समजतो. खामोशा हंबीरराव, देशमुख ओरडले. त्या ओरडण्यानं लांब गाडी घेऊन बसलेला ड्रायव्हर पण पटकन उठला. देशमुख का ओरडले याचा त्याला अंदाज लागेना. का? आम्ही हे हात काही वावगं बोललो का? वावगं नाही तर काय. राजर्षी विश्वामित्राला अप्सरा मेनकेपासनं जी मुलगी शकुंतला झाली तिला तुम्ही काय रखेलीची मुलगी समजणार का? गुलाबबाई ही नाचगाणेवाली आणि मग मेनका तरी कोण? इंद्राच्या दरबारात नाचणारी अप्सराच ना ती. तिला झालेल्या तरुण शकुंतलेशी लग्न कोणी केलं तर राजा दुष्यंताने. मेनकेच्या मुलीशी लग्न करायला राजा दुष्यंत जिथे तयार झाला, मग मी गुलाबबाईच्या शेवंताशी लग्न का करू नये? हंबीररावमधल्या वकिलानं आपली बाजू मांडली होती. हंबीर वकील म्हणून यशस्वी पुरुष आहे हे देशमुखांनी ओळखलं. वादावादीत हंबीरराव आपल्याला मागे सारणार हे सुद्धा त्यांच्या लक्षात आलं. राजारामराव, राजा दुष्यंतापासून शकुंतलेला भरत नावाचा पराक्रमी पुत्र झाला आणि त्याच्याच नावावरनं आपल्या देशाला भारत हे नाव पडलं आहे. तसं असेल तर मग तुम्ही बी शेवंताशी लगीन करा. म्हणजे तुम्हाला होणाऱ्या पोरावरनं आपल्या या भारत देशाचं नाव बदलून दुसरं ठेवायला लागल. देशमुख उपहासानं बोलले. त्या बोलण्याचा ओरखडा काळजाचं रक्त काढणारा होता. देशमुख, याचा अर्थ तुम्ही गुलाबबाईला फक्त वासनेच्या शिकारीसाठी वाड्याच्या पिंजऱ्यात बंद करून ठेवली होती. त्या वासनेतून निर्माण झालेल्या शेवंताला तुमच्या लेखी कवडीचीही किंमत नाही, असंच ना? आम्ही नाही तिला किंमत देत. तर मग तिला आम्ही इनामदारांच्या घराण्याची सूनबाई म्हणून किंमत देणार आहोत. हे ऐकलं आणि राजाराम देशमुख उठून उभे राहिले. तसा त्यांच्या गाडीचा ड्रायव्हर धावत आला. त्याने आंब्याखाली अंथरलेली सतरंजी दोन्ही लोड उचलले. तो ते घेऊन गाडीकडे गेला. देशमुख काहीही न बोलता आपल्या गाडीकडे पायातले बूट वाजवत गेले. ड्रायव्हरने गाडी स्टार्ट केली आणि ते अकोले गावच्या रोखानं निघून गेले. आपल्याला गुलाबबाईच्या वाड्याकडे पायी चालत जावं लागणार याची कल्पना हंबीरला आली. पण त्यात त्याला वैताग वाटण्यासारखं काही नव्हतं. तो इनामदार घराण्यातला असला तरी त्याची 5-5 किलोमीटर चालायची रोजची सवय होती. आपल्या सगळ्या बागायती शेतीला तो रोज सकाळी फेरी मारायचा. फार्म हाऊसभोवती तो संध्याकाळी फेरी मारायचा. आता त्याच्या दृष्टीनं राजाराम देशमुखांची जास्वंदी हा विषय संपला होता. गुलाबबाईची शेवंता हा विषय चालू होत होता. झपाटल्यासारखा तो गुलाबबाईच्या आडबाजूला असलेल्या वाड्याकडे आला. तिथे त्याची कमांडर जीप उभीच होती. वाड्यापुढे येताच त्यांनी पाहिलं तर वाड्याचा दरवाजा बंद होता. त्याला भल्या मोठा जुन्या पद्धतीचा टाळा लावला होता. वाड्याच्या मागच्या बाजूनी दरवाजा असेल या विचाराने तो मागे आला तर तिथेही बाहेरच्या बाजूनी पुढच्या दरवाजासारखा भला मोठा जुन्या पद्धतीचा टाळा लावला होता. हंबीरनी गुलाबबाईच्या त्या वाड्याकडे मग भकासपणे पाहिलं. या वाड्याला मागून आणि पुढून टाळा लावला कोणी? गुलाबबाई आणि शेवंताने टाळा लावला की आपल्याजवळ शेवंताला ठेवणाऱ्या राजाराम देशमुखांच्या लोकांनी तो लावला? त्याला मग संशयच आला. वाड्याला दोन्ही बाजूने टाळा लावला होता. आपणही काही दिवस जुन्या आणि नव्या वाड्यात राहिलेलो आहोत. वाड्यातली माणसं बाहेरगावी गेली तर एका बाजूचा दरवाजा आतून कडी घालून बंद करतात. त्याला आतून आणि बाहेरून कुलूप घालायची गरजच नसते. फक्त पुढच्या दरवाजाला कडी घालून टाळा करतात. पण इथे तर दोन्ही बाजूने टाळे लावलेत. याचा अर्थ हे काम देशमुखांच्या हेर खात्याचं.
हंबीरने आपल्या जीपमधली लोखंडी भली मोठी रिंग घेतली आणि तिच्या फटक्यात त्याने ती भलं मोठं जुन्या काळचं कुलूप भिंतीवर चढणाऱ्या घोरपडीगत फाट दिशी खाली पाडलं. त्यांनी मग दरवाजा उघडला. तो आत गेला. त्यांनी लाईटचं बटन दाबलं. आतमध्ये प्रकाश पसरला. हातात ती लोखंडी रिंग घेऊनच त्यांनी आतल्या सगळ्या खोल्या पाहिल्या. जागोजागी भांडी उधळलेली होती. बैठकीच्या खोलीतलं पानाचं तबक उघडं पडलं होतं. त्यातलं पान, तंबाखू, चुनाडबी, बडीशेप, अडकत्ता, सुपारीची खांडं बैठकीच्या गादीवर उधळलेली होती. याचा अर्थ त्या दोघींना जबरदस्तीने तिथून उचलून नेलेलं दिसत होतं आणि त्यांना उचलून नेताना त्या दोघींनी प्रतिकार केलेला दिसत होता. वाड्याच्या तळघरात तर त्यांना कोंडून ठेवलं नसेल ना. तो तसाच तळघराकडे जाणारी वाट शोधण्यासाठी मधल्या खाणात गेला. चालताना त्याने आपला बुटाचा पाय जागोजागी आपटला. एका जागी लाकडाच्या फळीवर पाय आपटल्यावर जसा आवाज येतो तसा आवाज येताच तो खाली वाकला. 5x5ची ती फळी, तिला एका बाजूनं बिजागरी, दुसरं तोंड त्यांनी पकडलं. ते वर केलं तर थंड हवेचा झोत त्याच्या तोंडावर आला. खाली पायऱ्या असलेल्या त्यांनी पाहिल्या. लाकडी फळीला वर करून त्यांनी पाय खाली सोडले. 8-9 फूट खाली गेल्यावर सपाट भाग लागला. 4 दिशेला 4 चोरवाटा जात होत्या. 4ही दिशेनं खाली वाकून जायला लागत होतं. त्यांनी त्या 4ही दिशा पाहिल्या. तिथून 2-3 तासात कोणी आला गेल्याचं दिसत नव्हतं. जागोजागी मात्र बिडी सिगरेटची थोटकं पडलेली दिसत होती. रात्री या काळोखी चोरवाटेनं जाताना बिडी सिगरेटची पेटक्या थोटक्याच्या लालचुटूकपणामुळे आतून येणाऱ्या माणसांना आपापल्या समोरचे लोक कळत असणार. समोरून कोणी आला तर आवाज देऊन तो आपली ओळख देत असणार. आपल्या पॅन्टच्या खिशातलं रिव्हॉल्वर हातात घेऊन हंबीर एका चोरवाटेनं बराच वेळ चालत राहिला. तेव्हा त्याला मोगऱ्याचा वास आला. इथे मोगरा? आपल्या हातात शेवंतानं गजरा बांधण्याचा प्रयत्न केला होता, पण तो आपण पानाच्या तबकात ठेवला होता. त्यांनी खाली वाकून तो मोगऱ्याचा गजरा उचलला. त्याच्या ताजेपणावरनं त्यांनी ओळखला की शेवंता ह्याच चोर वाटेनं बाहेर पडली. तिच्या आंबाड्याचा गजराच नेमका का पडावा? तो बाहेर आला तेव्हा त्या पायवाटेचं ते तोंड पाहिलं. वाड्यात जाण्यासाठी त्याच चोर वाटेचा उपयोग केला जात होता हे त्यांनी ओळखलं आणि मग तो तसाच पायऱ्या चढून वर आला. समोर प्रवरा नदीचा काठ दिसत होता. या चोरवाटेनं त्या दोघा मायलेकींना पळवून नेलं का पळून जायला लावलं काही कळत नव्हतं. पण ह्या सगळ्यामागे राजाराम देशमुख आहे याची कल्पना त्याला आली. आपण पुन्हा ह्याच चोरवाटेनं मागे फिरून वाड्यात जायचं का? पण जावं तर देशमुखांची हेर मंडळी आपल्याला वाड्यात दगाफटका करतील. कदाचित त्यांना तसा हुकूम देशमुखांनी दिलाही असेल. आपल्याला जपायला हवं. त्यांच्या रखेलीच्या शेवंताशी आपण लग्न करणार आहोत हा धक्का ते सहन करणार नाहीत याची त्याला कल्पना आली. दुसऱ्याच रस्त्यानं मग तो तालुक्याच्या गावात आला. गुलाबबाईचा वाडा नेमका कोणत्या दिशेने आहे हे त्याला आता कळेना. त्याच्या मनात आलं रस्त्यानं जाताना गावातल्या एखाद्या माणसाला विचारायला हवं. अहो जरा थांबता का? त्यांनी एकाला थांबवलं. बोला की. मला गुलाबबाईच्या वाड्याकडे जायचं आहे, तेव्हा जरा सांगता का? हे ऐकलं आणि त्या माणसाने चमत्कारिकपणे त्याच्याकडे पाहिलं. हा गावात नवीन आलेला माणूस दिसतोय. गुलाबबाई देशमुखांची ठेवलेली बाई, तिच्याकडे ह्याचं काय काम? ते म्हणजे तुम्ही कोण तिचे का? ती कोण तुमची? नाही, मला फक्त त्यांच्या वाड्याकडे जायचा रस्ता दाखवा. नाही मी नाही असं तो बोलला आणि झपाटल्यागत पळाला. हंबीरनं एक दोघांना तसं विचारलं पण कोणीच त्याच्याकडे मोकळेपणानं पाहिलं नाही. गुलाबबाईचं नाव ऐकता सगळे तोंडाला कुलूप लावून बाजूला पळत होते. एक पुन्हा मसाला पान दे. चाच्या पानाच्या दुकानावर आल्यावर त्यांनी पान बनवायला सांगितलं. पानाचं दुकान तांबोळ्याचं होतं. त्याच्या तोंडात लालजर्द पान होतं. त्याचा हवा तसा स्वाद घेत तो हंबीरला पाहून थोडा चुळबुळला. आपण ह्या तरुण माणसाला कुठेतरी पाहिलं आहे असा भास त्याला झाला होता. हंबीरकडे बघत बघत त्यांनी पान बनवायला घेतलं. पान चांगलं बनवायला वेळ लावला पाहिजे म्हणजे आपल्या लक्षात येईल हा तरुण कोण आहे. अरे साहब, मैंने आपको कहीं देखा या?
पानाच्या तोबऱ्याचा गुटखा गिळत पानवाला चाचा बोला, तू कभी जुन्नर को आता है क्या कोर्ट में? अरे हां, बराबर बोले. आता पानवाल्याची ट्यूब पेटली. त्याच्या ओठावरच्या मिशा भादरल्या होत्या. हनवटीवर दाढी तेवढी वाढवलेली होती. अरे साहब, आप तो वकील बाबू है. हाँ, मैं वकील हूँ. तेरी कुछ गड़बड़ है क्या जुन्नर कोर्ट में? नहीं नहीं, मेरी नहीं गड़बड़. तो फिर तेरी बीबी की गड़बड़ है. अरे वो क्या गड़बड़ करेंगी, उसकी उम्र तो अभी गड़बड़ करने की रहीच नहीं. तो जुन्नर में क्यों आए थे चाचा? अभी भेजा में आया वकील बाबू. हाँ बोलो. मेरा साला है ना ओजर का, बहुत लफड़ेबाज है. उसकी और जुन्नर के एक होटल वाले लड़की के साथ केस चली थी जुन्नर के कोर्ट में. तब आया था मैं कोर्ट में, और उस वक्त मैंने तुमको देखा. चाचा, गुलाबबाई के बारे में कुछ बता सकते हो? गुलाबबाईचं नाव ऐकलं आणि चाचा त्याच्या पानाच्या दुकानाच्या फळीवरनं खाडी पडला एवढ्यात तो उडाला होता. तोंडातला थोडासा रगडलेला पानाचा चोथा त्याच्या नरड्यात अडकला. त्याचा जीवच घाबरा झाला होता. पानवाल्याची म्हातारी बीबी आतून कान लावून ते सगळं बोलणं ऐकत होती. गुलाबबाईचं नाव ऐकताच आपला म्हातारा नवरा बसण्याच्या फळीवरनं खाली आपटला हे तिच्या लक्षात आलं. आपल्या घाबऱ्या झालेल्या नवऱ्याच्या तोंडावर पाणी मारून आणि त्याच्या तोंडाच्या बोळक्यात पाणी ओतून तिने त्याला सावध केलं. तिने मग आपल्या घरात तोंड केलं आणि आवाज दिला, जिन्नत, बाहेर आ बेटी. आपल्या माचं बोलवणं ऐकून छातीवर ओढणी नाही आहे हे लक्षात न येताच ती आपल्या बुड्ढ्याला उचलण्यासाठी खाली वाकली. पण तिची ती नाजूक अडचण हंबीरने ओळखली. त्यांनी चाच्याचं मुटकुळं उचललं आणि त्यांच्या पानाच्या फळीवर बसतं केलं. हुजूर, आदाब हुजूर. तिने हंबीरला सलाम केला आणि गोड मधाळ हसत ती आत पळाली. पानवाल्याची ही जवान पोर. तिचा चेहरा तर आपल्याला आवडलेल्या शेवंताच्या चेहऱ्याशी मिळता जुळता आहे हे त्याच्या लक्षात आलं. त्या जिन्नतला आपण हाक मारावी का? पण आपण खानदानी पुरुष. बाजारपेठेतल्या या साध्या पानवाल्याच्या पोरीशी काय बोलणार? चाचा, गुलाबबाई का घर कहाँ है? हंबीरनी चाच्याला गुलाबबाईचा पत्ता पुन्हा विचारला. यावेळी चाचा सावध झाला होता. त्यानं आपल्या बुटाखालची फळी चांगली पकडली होती. बुड्ढी पण आता त्याच्या पाठीशी उभी होती. त्यामुळे गुलाबबाईच्या नावाने तो ह्यावेळी उडाला नाही. साहब, आप कहाँ के? झीनतनं नक्षी असलेल्या पितळेचा ग्लास हंबीर पुढे धरला. ये क्या दे रही हो? अरे साहब, नींबू शरबत है, आप प्यासे होंगे. प्यासा हूँ? तू कसं पहचानलं? गुलाबबाई के घर जाता है ना. आपल्या उजव्या बाजूचा एक ओठ मुडपला आणि ती म्हणाली, ही झीनत साधी तरुणी नाही, उडत्या पाखराची पिसं मोजणारी जवान लडकी आहे. हे झिन्नत, या अल्लाह, आपको मेरा नाम भी मालूम है? तू शेवंती की फ्रेंड है बराबर. या देखण्या राजबिंड्या जवान पुरुषाच्या ओठावर त्या नाचगाणेवाल्या शेवंतीचं नाव. तिची आणि याची काही रेशमाची गाठ बांधली गेली काय? अच्छा, तो आप शेवंता के लिए यहाँ आए हो? हां, तो हसून म्हणाला. तसा झीनतनं त्याला डावा डोळा मारला. त्या डोळ्यातला सुरमा चांगलाच उडाला. हंबीरनं आपल्या कलेजावर हात ठेवून तिच्या जवान छातीवर ओढणी नसल्यानं ती कशी उडतीये हे तिला उजव्या नजरेनं सांगितलं. इस रास्ते से सीधा जाना और उस घर में सीधा बैठना, नहीं तो बहुत गिर जाओगे. झीनत दात काढत म्हणाली. चाच्यानं दिलेलं मसाला पान हंबीरनं आपल्या तोंडात टाकलं तशी झीनत बोलली, वकील बाबू, ये लो मेरी तरफ से. तेरी तरफ से क्या है? अरे सिर्फ लवंग और बड़ी सौंफ. झीनत, मुझे लवंग जैसी शेप चलेगी, लेकिन लड़की की बड़ी शेप नहीं चलेगी, बराबर है ना. झीनत खळाळून हसत बोलली. त्या दोघांचं हसणं चाललेलं असताना त्याची कमांडर जीप तिथे येऊन थांबली. आपली कमांडर जीप बघताच तोंडात पान असलेला हंबीर थांबला.
कमांडर जीप चालवणारा ड्रायव्हर गाडीतनं उडी मारून खाली आला. हंबीर पुढे उभं राहत त्यांनी गाडीची चावी त्याच्या पुढे केली. इनामदार साहेब, ही तुमची गाडी आणि हंबीरनी आपल्या हातात चावी घेतली. गुलाबबाईच्या वाड्यापुढे गाडी उभी केल्यावर आपण शेवंतासाठी सुदबुद विसरून तसेच वाड्यात पळत गेलो होतो. चावी गाडीला तशीच राहिली आहे हे आपल्या लक्षातही राहिलं नव्हतं. अरे उमा, गुलाबबाई आणि शेवंता वाड्यात नाही आहेत. वाड्याला दोन्ही बाजूला कुलपं लावली आहेत. तुला काय माहिती आहे? हे बघा हंबीरराव इनामदार साहेब, मी हुकमाचा बांध आहे. ही तुमच्या गाडीची चावी. आता तुम्ही गोळेगावला निघाव, हे लय बेस्ट. अच्छा, म्हणजे मला राजाराम देशमुखांनी धमकी दिली असं समजायचं का? उमा काही बोलला नाही. तो तसाच तिथून कुठे गायब झाला, त्याचा पत्ताही लागला नाही. आपण ज्यांच्याशी उजवा ओठ मोडपून आणि डावा डोळा मारून बोललो ते गोळेगावचे इनामदार आहेत हे लक्षात येताच झीनतनं आपल्या गोऱ्यापान गालावर चापटी मारून घेतल्या. आपण एवढ्या खानदानी पुरुषाशी नको तशी बात केली. झीनत, गालों पर हल्का सा गोरा गोरा हाथ मत मारो, नहीं तो गाल लाल लाल हो जाएंगे क्या? हंबीरसारख्या खानदानी इनामदाराचं ते बोलणं ऐकून झीनत खळाळून हसली. हसताना मग तिने हंबीरसमोरच आपल्या जवानीनं बहरलेल्या छातीवरून ओढणी ओढून घेतली. हंबीरनं पानवाल्या चाच्याकडे आणि बुड्ढीकडे पाहिलं, हात जोडले आणि म्हणाला, मैं गुलाबबाई के घर जा रहा हूँ, तो मैं आपको घर दिखाने आऊँ क्या? झीनत म्हणाली. झीनतचा हा लुबरेपणा तिच्या अनुभवी बुड्ढीला जरा जादाच वाटला. तिने तिच्या पाठीत धपाटा घातला आणि म्हणाली, इनामदार साहब, जरा आदब रख ना तू, जवान लडकी आहे ना तू. झीनतला तिच्या बुड्ढीनं भानावर आणलं. ती सावध झाली. ती आतल्या घरात पळून गेली. हंबीरनं कमांडर गुलाबबाईच्या वाड्याकडे आणली तर तिथे राजाराम देशमुख. त्यांचा चेहरा काळा जांभळा पडला होता. ते अस्वस्थपणे हात पाठीमागे घेऊन येरझाऱ्या घालत होते. श्रोते हो, हा होता चौथा भाग द काकडे लिखित फार्म हाऊस या कादंबरीचा. परत एकदा राजाराम देशमुख आणि हंबीरराव यांची गाठभेट पडली आहे गुलाबबाईच्या वाड्याच्या दारात. बघूया उद्या काय घडतंय ते. भेटूयात उद्या. नमस्कार.